अवेश नेरुळकरला आपण पाहू शकता पेंधरचे. त्यानंतर सुभाष असतील, बसवंत आहेत. तगडी स्टारकास्ट आहे नयन 11 नेरे टीमकडे. आणि दुसऱ्या बाजूला संजयजी पाटील बॉस, ज्यांचा संघ विचार केला तर आसिफ आहेत. समर्थ कडूच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. मनीष असतील, संतोष जाधव असतील, आमचे जगदीश दापोलकर आहेत ओळ्याचे, प्रतीक पाटील आहेत ओळ्याचे, अविनाश पाटील असतील, आमचे संतोष दीक्षिकर आहेत, निलेश पाटील आहेत. निलेश पाटील यांच्यावर जास्त बोली लागली होती या टीमकडून. रणजित कोळी असतील, त्यानंतर अतुल वर्गे आहेत, बबलू, त्याच्यावर चांगली बोली लागली होती. त्यानंतर भूषण पाटील, त्यांच्यावर चांगली बोली लागली होती. काही खेळाडूंवर मात्र जास्त बोली लागली होती. असंही खेळाडू तुम्हाला या स्क्वॉडमध्ये पाहायला मिळतील. परंतु संतोष दीक्षिकर सगळ्यात महागडे खेळाडू आहेत. पहिल्या सामन्याचा जर तुम्ही विचार केला ना, तर सगळ्यात व्हॅल्युएबल प्लेयर जर विचार केला तर जवळजवळ 13,500 खर्च करत संतोष दीक्षिकर यांना बॉसनं आपल्या संघामध्ये घेतलंय. आणि त्याचमुळे विशेष नजर असेल त्यांच्यावर सुद्धा. तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो बॉस पटर ओळे या संघानं. आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण देण्यात आले ते नयन 11 नेरे या संघाला. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपण श्री गणेशाच्या नावानं आपण कार्यक्रमाची सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आपण गणरायाला वंदन करून कोणत्याही विघ्नाविना, कोणत्याही संकटाविना ही स्पर्धा आपण यशस्वी होऊ दे अशी मागणी आपण श्री गणरायाला करूया. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे श्री शिवछत्रपती महाराजांना मानाचा मुजरा करत वळूया आपण आत्माराम शेठ जानू पाटील स्पोर्ट्स क्रीडा नगरी, ज्याच्यामध्ये रायगड प्रीमियर लीगचा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळते. आणि पहिल्या सामन्याचा पहिला बॉल, समर्थ कडूचा पहिला चेंडू. सुरुवात झाली स्पर्धेला आणि पहिल्याच बॉलवर मात्र पहिला चौकार येत असताना धावसंख्येचा श्री गणेशा चौकारानं पालखीला नाचून गुलाल उडवून चैताचे समरचा हा आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू बॅटला स्लॅश झाला आणि बॉल चाललाय थर्ड मॅन बॉर्डर लाईनच्या दिशेनं. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची. बॉल सरळ थर्ड मॅन बॉर्डर लाईनच्या दिशेनं 4 धाबांकरता बॅक टू बॅक दुसरा चौकार. यष्टीरक्षकाच्या दिशेनं डॉट बॉल येत असताना पहिला सुद्धा शॉर्ट ऑफ लाईन होता, दुसरा वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपरली विनोद पाटील यांच्या बॅटमधून चौकार आले. 2 चौकार. नेरेगावचे खेळाडू आहेत विनोद पाटील. समर्थ कडू दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात वेशवीचे आणि टीमला लीड करतात बॉस पटर ओळे संघाचे कॅप्टन आहेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. नेक्स्ट बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हा समोरून फिरवलाय. लेग ब्रेक करण्यामध्ये माहीर आहेत खरं तर समर्थ कडू. हाच टप्पा पहिल्या सुरुवातीपासून पडला असता तर कदाचित 2 चौकार वाचले असते. आणि तोच टप्पा, कारण सुरुवातच होते. बराच वेळेला प्रॉपर परत काय चेंडू टाकला होता यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप खोलात टाकला होता समर्थ. बिलकुल चान्स नाहीये. पहिल्या 2 चौकारानंतर समर्थ कडू आता मात्र सावध झालेत आणि 3 बॉलमध्ये हलू दिलेलं नाही आतापर्यंत विनोद पाटील यांना. 3 डॉट बॉल येत असताना हा शेवटचा चेंडू असेल. पहिल्या 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर्स तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत.
ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र चेंडू लॉंग ऑफकडे येईल. सिंगल त्या ठिकाणी मिळेल, 1 रन. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर नयन 11 नेरे संघाची धावसंख्या बिनबाद 9 धावा. चला, पहिलं षटक आपण बघितलं, अगदी 3 मिनिटांमध्ये समाप्त झालंय. कारण समर्थ कडूचं ते षटक होतं. का इंटरनॅशनल सुद्धा आपण बघतो, रवींद्र जडेजा किती वेगानं षटक टाकत असतो, अगदी कधी कधी 2.5 मिनिटं 3 मिनिटाच्या आतमध्येच त्याचंही षटक होत असतं. स्पिनरला तो एक फायदा, ॲडव्हान्टेज होतो आणि जेव्हा जास्त चेंडू यष्टीरक्षकाकडे जातात तेव्हा षटक सुद्धा लवकर समाप्त होत असतं. परंतु स्पीडअप करत राहा, आपण आज उशिरानं चाललोय, त्यामुळं 25 मिनिटं जरी दिली असतील तुम्हाला तरी सुद्धा ती 20 मिनिटांमध्ये जर तुम्ही पहिली 5 षटकं समाप्त केली तर आपल्याला आजचा दिवसाचा वेळ वाचणार आहे. कारण शेवटच्या सामन्यामध्ये थोड्याशा अडचणी होऊ शकतात. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील संजयजी पाटील. बॉस हे 50 प्लसचे खेळाडू आहेत. 1 ओव्हर 50 प्लसला कंपल्सरी असेल, ते कोणतेही षटक तुम्ही टाकू शकता. संजयजी पाटील यांची बॉलिंग अनेक वेळेला आपण पाहिली अगदी जवळून आणि बऱ्याच वेळेला त्यांची गोलंदाजी खेळणं चॅलेंज होऊन जातं, थोडंसं आव्हानात्मक असतं फलंदाजांसाठी. विनोद पाटील यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा काढल्यात. दुसऱ्या बाजूला हनुमान बोलाडे आहेत. इथे सहीच लाईन पाहायला मिळते. राऊंड स्टम्प्सनं त्रिफळा उडवलाय आणि पहिली विकेट या मैदानाची बॉसच्या नावावर. बॉसनं दांडी गोल केलंय. पहिला धक्का नयन 11 नेरेला. हे लक्षात राहील आयुष्यभर, बॉस यांच्या नावावर हा एक मोठा विक्रम नक्कीच पाहायला मिळतोय. राऊंड स्टम्प्सनं लोअर फुल टॉस बॉल ऑन साईडला वळवलं लॉंग ऑनकडे. वाईडिश लॉंग ऑनकडे चेंडू सरकत असताना सिंगलचं रूपांतर मात्र डबलमध्ये जरूर केलं जाईल. 2 धावा मिळतील, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 11 नाव. 11 धावा धावफलकावर. बॉस पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न. ऑन साईडला वळवलाय. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहे. सिंगल मिळेल. या मैदानाच्या खाणाखुणा माहिती आहेत बॉसना, काने कोपरे माहिती आहेत. हा मैदान स्वतःच आहे. चांगली सुरुवात करून दिली. पहिल्यांदा ब्रेक थ्रू दिलाय बॉसनं आतापर्यंत. ओ समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनकडे सिंगल मिळेल. 1 रन. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल आणि स्कोर जाऊन पोहोचतोय तो 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड. विनोद पाटील बाद झाल्यानंतर विनोद पाटील आपण बघताय, मोहगावचे खेळाडू आहेत. गेले कित्येक वर्ष अनेक मैदानं गाजवलेत या नावानं. स्वीप करायचा होता, इकडे मात्र प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. चेंडू जाऊन शरीरावर आदळतोय. यस पंचांचा इशारा लेग बाईचा येत असताना एक्स्ट्राजमध्ये ही धाव नोंदवली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल ती 14 या आकड्यावर. 6 ओव्हरचे सामने रायगड प्रीमियर लीगमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या होत्या. हे दुसरं षटक आपण बघताय. ओ टॉपेज लागले. बॉल हवेत आहे. जरूर चेंडू हवेमध्ये आहे परंतु पोहोचता आला नाही. प्रतीक पाटील त्या ठिकाणी होते ओळ्याचे. रन्स मिळाल्या इकडे. 2 धावेनं धावसंख्या मात्र पुढे जाईल.
दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि दोन षटकांच्या अखेरीस नयन 11 नेरे या संघाची धावसंख्या 1 गडी बाद 16 धावा. दोन ओव्हरचा खेळ आपण बघितला. पॉवर प्लेची दोनही षटकं समाप्त झालेत. अनुक्रमे 9 आणि 7 धावा समर्थकडून 9 दिल्या. बॉसनं 1 गडी बाद करत 7 धावा दिल्या. दोन्ही चांगली षटकं राहिलेत. सिंगल डिजिटमध्ये स्कोर पाहायला मिळालाय. आणि तिसरं षटक घेऊन मॅन फ्रॉम मोहा कोळीवाडा रणजित कोळी यॉर्करचा बादशाह. खोलवर टप्प्याची गोलंदाजी आणि नेहमीच याची गोलंदाजी खेळणं भल्या भल्या फलंदाजांना जमत नाहीये. पाहूया रणजित कोळी सज्ज होतील. ओ कोलाट बुंध्यात टाकला होता. ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका समर्थकडे जात असताना लॉंग ऑफला सिंगल मिळेल. रणजित कोळी आजही पाहायला गेलं तर रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या ग्रामीण संघाकडे सुद्धा खेळताना अनेक वेळेला त्याच्या ओव्हरमध्ये बऱ्याच विकेट्स घेताना कमी धावा देताना मी अनेक वेळेला पाहिलंय. ओ आडव्या बॅटनं ऑन साईडला प्रहार. बॉलला पाठवलंय हवाई सफर करण्यासाठी आणि या मैदानावरचा हा पहिला षटकार येतोय फलंदाज हनुमान बोलाडेच्या बॅटमधून. रणजित यांच्यावर हल्ला चढवलाय. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. बाहेर ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र दिशाहीन चेंडू होता. समर्थकडून काहीतरी टिप्स दिल्या षटकारानंतर. ओ यावेळेस मात्र फुल टॉस पडलाय. ओ समोर होता. जेल सुद्धा होऊ शकला असता परंतु जेलसाठी ट्राय झालेला नाहीये. बाउंड्री सुद्धा नाहीये आणि बाउंड्री स्लाइस झालाय. आउटसाइड एज. ओ व्हॉट अ फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. संतोष जाधव त्या ठिकाणी होते. काय जबरदस्त अफलातून क्षेत्ररक्षण आहे. कमाल कमाल फिल्डिंग होती. लाईव्ह मध्ये पुन्हा पहा रिप्ले. फुल टॉस बॉल. आज खरं तर रणजित ज्या गोलंदाजीसाठी ओळखले जातात कारण आम्ही सुद्धा जवळून बघितले रणजित यांची गोलंदाजी आणि ती आज पडलेली नाहीये. तो टप्पा मात्र आज पडलाच नाही रणजित यांचा. हे महागडे षटक संपन्न होत असताना 3 षटकांचा खेळ संपलाय
आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आमचे साथी गुणसंख्या लेखक उमेशजी भोईर आम्हाला कळवतात की हे महागडं षटक आलंय. 20 धावा या ओव्हरमध्ये आल्यात आणि तब्बल 3 ओव्हर्स नंतर स्कोअर कार्डवर 1 गडी बाद 36 धावा. संतोष जाधव यांच्या क्षेत्ररक्षणासाठी पारितोषिक आलंय. हेमंत दरे अर्थातच भाऊजी यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राईज आलंय. कमाल होता. एका हातामध्ये चेंडू अडवला होता हवेत आणि काही वेळ हवेत होते, ते हवेत होते इन द एअर. सुपर्ब होती. नाही मैदानं चांगली असतील ना तर थोडासा डाईव लगवण्याची हिंमत होते, पण मैदानं जर खडतर असतात ना बऱ्याच वेळेला ज्याच्यामध्ये दगडं असतात तिकडे हिंमत होत नाही. आणि त्याच्यासाठी क्रेडिट द्यावं लागेल खरं तर हे मैदान घडवले बॉस आणि त्यांच्या संपूर्ण टीमला. कारण इथे किती डाईव लागले तरी तुम्हाला दगड लागणार नाही आहे. माती आहे, खाली लाल माती आहे आणि त्यामुळं तीही काळजी घेतले. तुमच्या प्रत्येक क्षेत्राची काळजी बॉसनं घेतलं. बॉसकडे दूरदृष्टी तर आहे खरं तर. आत्ताचा विचार नाही तर पुढचा विचार त्यांच्याकडे असतो. पुढे 5 वर्षानंतर काय होईल इकडे ती दूरदृष्टी महाराजांकडे होती आणि त्यानंतर खरं तर बॉस यांच्याकडेच. चांगला चेंडू होता. इकडे निर्धाव निघालाय. समर्थ कडू यांना थोडंसं कव्हरअप करावं लागेल कारण रणजित गोळे यांच्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्यात. हो कडूचा लेग ब्रेक यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर वळवलाय. इकडे फलंदाज बाद होतोय एसटीजीच्या स्वरूपामध्ये. दुसरा धक्का लागेल नयन 11 नेरे या संघाला. फलंदाज कुठलाही संघ घ्या तुम्ही कारण यष्टीरक्षक चेंज होत असतात प्रत्येक ओव्हर नंतर. परंतु हा काळ पूर्णपणे गेली दोन तप आपण बघतोय की घडवले आणि हे नाव जगदीश दापोलकर यांचं नक्कीच आदरानं घेतलं जाईल. आजही तो ओपीडी संघ सुद्धा आम्हाला आठवतोय आणि आजही यष्टीरक्षणाच्या भूमिकेमध्ये. हा शॉर्ट बॉल होता, हाफ ट्रॅकर होता. समर्थ कडूचा भिरकावलाय आणि बॉलला पाठवलंय. मिड विकेटच्या वरतून आल्या आल्या शेलटकरच्या बॅट मधून येतोय षटकार. आहे आणि त्याची सुद्धा काळजी घेतली. जे खांब दिसतात ना आम्हाला ते नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये जरूर तुम्हाला इकडे नेट्स दिसतील. म्हणून सगळ्या गोष्टीची काळजी घेतली गेले मैदानाच्या दृष्टिकोनातून. कडू तयार. शेलटकरचा ड्राईव्ह आहे कव्हर्सला. स्क्वेअर ड्राईव्ह केला होता. चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंटला मात्र बॉल थांबवला जाईल तोपर्यंत मात्र एक सिंगल 1 रन. आजही वळवली संघ म्हटला तर मुकेश शेलटकर आधारस्तंभ या संघाचा. आज 40+ वय झालंय आणि तीच बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानामधली तीच आक्रमकता तीच विस्फोटकता तुम्हाला अनुभवायला मिळेल. गोलंदाज समर्थ कडू. बोलाडे स्वीप करतात. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने बॉल निघालाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. डीपमध्ये पुढे येऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र एक सिंगल 1 रन. 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन रायगडची ही खरं तर रजिस्टर्ड संस्था आहे आणि रायगड प्रीमियर लीग 2025 नोंदणीकृत संघटना. ओ आणखीन एकदा उंचावरून ठोकलाय ऑन साइडला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुकेश शेलटकरचा हमला उत्तुंग षटकार.
4 ओव्हरच्या समाप्तीनंतर नयन 11 नेरे संघाचं अर्धशतक धावफलकावर 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. आणखी 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 5वं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील भूषण पाटील. मॅन फ्रॉम नवखर अलिबाग तालुक्यामध्ये खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅकवर. आणि भूषण पाटील, चांगली बोली लावली होती भूषण पाटील यांच्यावर बॉस फायटरनं. ओ यावेळचा हा चेंडू दिशा पाहिली जाईल, परंतु फाईन लेगला थोडीशी मिस्टेक त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि बॉल सरळ निघालाय. वाईट बॉलच्या 5 धावा मिळतील. बळ वाढवतील नयन 11 नेरे संघाची 55 धाव फलकावर. भूषण पाटील पुन्हा एकदा फुल टॉस आहे. गुडघे टेकून मारलाय ऑन साइडला. मिड विकेटच्या वरतून हवाई सफर करण्यासाठी पाठवलाय. षटकार. भूषण पुन्हा एकदा बोलाडेचा स्वीप शॉट. कमाल फटकेबाजीला सुरुवात केलंय. आणखीन एक लाजवाब फटका. बॉल सीमा पार 4 चौकार. छाया रिसॉर्टचे बाकी आमचे सगळे कर्मचारी जर या ठिकाणी असतील त्यांना विनंती आहे थोडंसं सीमा रेषेलगत, कारण चेंडू बऱ्याच वेळाला जातोय. आज आपली ड्युटी इकडे आहे, छाया रिसॉर्टमध्ये नाही आहे. पगार तेवढाच दिला जाईल, डोंट वरी. कारण चेंडू गेल्यानंतर लवकर येणं गरजेचं आहे, कारण आज आपण उशिरानं चाललोय. सगळे आहेत इकडे आजूबाजूला, खूप मेहनत घेतली सगळ्यांनी. फुल टॉस आहे. भूषण पाटील पुन्हा एकदा चुकी करतात. इकडे मात्र चेंडू सरळ बॅटवर दिला होता आणि त्याची शिक्षा भोगावी लागेल. बॉलला पाठवले स्क्वेअर लेगच्या भरतून 6 धावा. टोटल मात्र पुढे सरकेल. पाऊंड शतक धाव फलकावर 75 धावा कंप्लीट होत असताना 75 रन्स ऑन बोर्ड नाव. चेंडूचा खेळ बाकी आहे. आणखीन एक ऑन साइडला. टायमिंग कमालीचं आहे. पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे चांगलाच घाम काढलाय तो भूषण पाटील यांचा. आणि 5
चला 25 मिनिटापर्यंत मात्र 5 षटकं संपवलेत. 24 मिनिटामध्ये ही पहिली 5 षटकं समाप्त झालेत. 6वं आणि आता मात्र अंतिम षटक असेल. 6वं आणि अंतिम षटक. स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 81 धावा आणि उसरली बुद्रुकचे खेळाडू हनुमान बोलाडे यांची अर्धशतकाकडे वाटचाल. रायगड प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक झळकावण्याचा बहुमान मात्र हनुमान बोलाडे यांना मिळणार का, याकडे मात्र सगळ्याच क्रीडा रसिकांची नजर लागले. अतुल वगैरे आलेत गोलंदाजीसाठी. आपटा, बबलू, अतुल वगैरे, बबलू. ओ मुकेश आडबा पॅटर्न ऑन साइडला स्विंग केलाय. ओ कॅच ड्रॉप. झेल सोडलाय त्या ठिकाणी. झेल टाकलाय. दुसऱ्या धाबेसाठी चरसावलेत. कलेक्ट करता आलेला नाही आणि त्याचमुळे इकडे मात्र 2 धाबा मिळाल्या. बॉस नाराज आहे. तो तिसऱ्या धाबेसाठी आता पाहावं लागेल. इकडे नाराज झाले होते बॉस. हातामधून चेंडू टाकला आणि ही संधी मिळाली आणि इकडे तिसरी रन कंप्लीट करत असताना टीमची टोटल 84 धावा आणि यार इकडे शतकाकडे वाटचाल सुद्धा सुरू केली की काय आता मात्र संघानं. परंतु बोलाडे यांच्या अर्धशतकाकडे मात्र वाटचाल त्यांची जरूर पाहायला मिळते आणि नक्कीच नवीन मैदानावरचं, नवीन क्रीडांगणावरचं आणि मोठ्या स्पर्धेमधलं अर्धशतक झळकावण्याचा बहुमान मात्र प्राप्त होणार का. ऑफस्टंप लाईनवरचा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. बॉल थोडा खाली राहिला. निघून गेला सरळ विकेट किपर जगदीश यांच्याकडे. अतुल वगैरे, बबलू. थोडा कंट्रोल करावा लागेल या ओव्हरमध्ये. ओ यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह आणि या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. उसरली बुद्रुकचा खेळाडू हनुमान बोलाडेचं हे अर्धशतक. आत्माराम शेठ जानू पाटील क्रीडा नगरी माणगर गाजवले, दणाणून सोडले. चौकार षटकारांची आतषबाजी. बोलाडेचं अर्धशतक. हनुमान बोलाडे यांना, कारण आपल्या संघातील निवड योग्य होती आणि ती निवड मात्र सार्थ ठरवले ती बोलाडेनं. कमाल बॅटिंग केले. आणखीन रन्स मिळाले. इकडे 2 धाबा. टीमची टोटल आता मात्र हळूहळू वाढ होत असताना पहिल्याच खरं तर मॅचमध्ये 90 हा आकडा गाठलाय. त्यामुळे 6 ओव्हर्समध्ये अनेक सामने तुम्हाला हेच पाहायला मिळतील. बॉल हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक आणखीन एक झेल त्या ठिकाणी सोडतात. इकडे पाहूया. नाही पूर्ण दमछाक झाली होती आता सेकंड रन कंप्लीट करण्यासाठी सुद्धा आणि हे समजू शकतो आम्ही. एकच धाव टीमच्या टोटलमध्ये हनुमान बोलाडे पास झालेत. परंतु एकदा जोरदार टाळ्या हनुमान बोलाडेसाठी. अर्धशतक ठोकलंय पहिल्याच मॅच मध्ये. सुपर बॅटिंग हनुमान. वेल प्लेड. पंच अजून एक बॉल आहे. 1 सेकंड थांबा, कारण इकडे आमच्याकडे ओव्हर झाले असं दर्शवतोय. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर 3 धावा आल्या होत्या. बरोबर आहे. 3 धावा आल्या. त्यानंतर एक डॉट गेला होता जो कट करायला गेले होते हनुमान. त्यानंतर चौकार आला. बरोबर आहे. पहिल्या बॉलवर 3 आल्या होत्या. एक चेंडू बाकी आहे. येस प्लीज प्रोसीड. बरोबर आहे. अंपायर तुमचंच बरोबर आहे. इकडे एक चेंडू जास्त लिहिला गेला होता. त्याबद्दल नक्कीच आम्ही माफी मागतो तुमची.
शेवटचा बॉल आहे यावेळेस पुन्हा एकदा झेलची शक्यता. झेल एवढे सोडले गेलेत ना आज, कमाल. कॅचेस विन द मॅचेस आपण म्हणतो, पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ, परंतु हे सूत्र आज कुठेतरी मागे पडताना दिसलंय. क्षेत्ररक्षणामधला थोडासा गलथानपणा सुद्धा अंगलट आलाय बॉस फायटरच्या. आणि इकडे मात्र यात 2 धावा आहेत ना अंपायर, 2. तिसऱ्या धावेला रनआउट झालेत. 3 धावा आहेत, तेच विचारतो मी. 3 धावा आहेत, 3 धावा आहेत. चला फायनल टोटल. स्वर्गीय दोंडूशेठ वास्कर कुंडेवाहाळ आणि सिद्धेश शेठ युवा मंच पोलादपूर, दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस करून घ्या प्लीज. यस जगदीश, 2 तिकडे 3 सांगतायत. चला मुकेश, तुम्ही 3 सांगताय, अंपायर 2 सांगतायत. चला पहिलं क्लिअर करा, नंतर आम्ही फायनल टोटल सांगतोय. सर टॉस साठी पोलादपूर कुंडेवाळ, टॉस साठी या. चला शेवटच्या चेंडूवर 3 धावा आहेत जगदीश. 94 धावा झाल्यात, 94 रन्स फायनल टोटल. आणि 95 धावांचं लक्ष मात्र ठेवण्यात आलंय. 95 रन्स टू विन. चला करूया आपण टॉस. स्वर्गीय दोंडूशेठ वास्कर कुंडेवाहाळ चे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत आणि सिद्धेश शेठ युवा मंच पोलादपूरचे कॅप्टन आलेत आणि कुंडेवाळचे सुद्धा कॅप्टन आलेत. मी हेमंत शेठ दरे साहेबांना विनंती करतो, भाऊजी या आपण, भाऊजी या आपण आपल्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल आपण करूयात.
सुप्रभात. सगळ्यांना नमस्कार. अनेक झाले यापुढे होतील, जाणता राजा एकची झाला तो फक्त राजा शिवछत्रपती. शेकडो वर्षाची काळ रात्र चिरून स्वराज्याच्या मंगलमय प्रकाशानं अवघा आसमंत दरवळून टाकणाऱ्या शिवसूर्याला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करतो. सर्वसामान्य शेतकऱ्याला असामान्य बनवत इंग्रजांनाही कुळ कायदा बदलायला लावणारे आणि शेतकऱ्यांसाठी कारावास भोगणारे, राजकारणातील असंख्य पदे ज्याने उपभोगली परंतु फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठीच आयुष्यभर लढा देणारे तुम्हा आम्हा सर्वांचे आराध्य दैवत स्वर्गीय दिवापाटील साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून मी मानवंदना देतो. आणि त्याचबरोबर ज्यांच्या नावानं हे क्रीडांगण बनलं आहे ते आदरणीय आत्माराम सेठ दानू पाटील यांनाही या स्पर्धेच्या माध्यमातून मी भावपूर्ण श्रद्धांजली देत एक अतिशय उत्तम दर्जाचं सर्वोत्तम स्पर्धा सादरीकरण. परंतु मित्रांनो, जर पाहिलं ना तर जवळपास रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये आतापर्यंत कोणा एकाच ग्राउंड नाही आहे. स्वतःच्या मालकीचं कोणाचंही ग्राउंड नाही आहे. परंतु मी मगाशीच म्हटलं की जाणता राजा बनायचा असेल ना तर फक्त युद्ध करावे लागत नाहीत, तर जाणता राजा करण्यासाठी आपल्या पोटच्या पोरासारखं प्रजेचं संगोपन करावं लागतं. कुणाला काय हवं कुणाला काय नको याचा विचार करत जगावं लागतं. आणि पुढचं भविष्य काय हे आजच मात्र विचार करत तुम्हाला पुढचं पाऊल टाकावं लागतं. ते पुढचं पाऊल तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय बॉस संजयजी पाटील साहेबांनी टाकलं आहे. एक फार मोठं पाऊल आहे. ग्रामीण क्रिकेटला मात्र नवी दिशा देणारा हे माणूस कायम सर्वांच्या लक्षात राहील. मित्रांनो, आज जेव्हा हे मैदानाचं इथे उद्घाटन सोहळा संपन्न झाला, बॉसच्या डोळ्यांमध्ये आम्ही अश्रू पाहिले. आपल्या वडिलांची आठवण म्हणून या बॉसनं हे मैदान तयार केलं. छाया रिसॉर्ट आपल्या आईच्या नावानं निर्माण केलं आणि हे मैदान आपल्या वडिलांच्या नावानं. आपल्या पोटी संजय पाटीलसारखा मुलगा जन्माला यावा ना हे आई वडिलांचंही भाग्य. कारण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असतं की आपला बाप कोण असावा हे आपल्या हातात कधीच नसतं, परंतु आपण कोणाचा बाप व्हावं हे आपल्या हातात असतं. रुहीसारखी चांगली सुंदर मुलगी त्यांना लाभली. त्याच्यामुळे बाप लेकीचं आपण टॉसही पाहिलं. आज सुरुवात रुहीच्या टॉस जिंकण्यानं झाला, लकी राहिलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या मैदानावरती पहिली विकेट्स बॉसनंच घेतली. त्याच्यामुळे हे सगळं लिहिलं जाईल, इतिहासामध्ये नोंद ठेवली जाईल. आणि इतिहासामध्ये हनुमान बोलाल्याची फलंदाजी, हनुमान बोलाल्याचं 50 जशी लक्षात ठेवली जाईल ना, तशीच या आता नवा इतिहास मात्र समर्थकोण लिहेल का. भलं मोठं आव्हान उभं झालं आहे. 95 धावांचा पाठलाग करायचा आहे 15.83च्या सरासरीनं. आणि 15.83 सरासरीनं सुरुवात करण्यासाठी बॉस फायटर ओळेस संघाला माहीत आहे या संघाचा स्ट्रम कार्ड खेळाडू म्हणजेच समर्थ. इट्स अ वाईट बॉल कॉल. प्रत्येक षटकारासाठी बॉसला प्रत्येक षटकारासाठी बॉससाठी 1000 रुपयाची बक्षीस हेमंतजी दरे यांच्याकडून अनाऊन्स होते. परंतु इथे मात्र पाहतोय आपण समर्थ गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज साईनाथ भगत मॅन फ्रॉम सिवकर. उसरलीच्या स्टार खेळाडूनं काय खेळ दाखवला. हनुमान बॉलरनं पुन्हा एकदा तो दहशत आपल्या संघाकडून खेळताना दाखवली. आणखीन एक वाईट. साईनाथ भगत एक उत्तम दर्जाचा गोलंदाज या संघासाठी राहिलाय. आणि इथे मात्र पाहतोय आपण चांगला फटका. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या सीमारेषेच्या लगत बॉल येईल.
सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. पहिल्या बॉलवर मोठा पटका षटकार, त्यानंतर लागोपाठचे 2 बॉल वाईड आणि त्यानंतर मात्र सिंगल रन्स. अशा एकूण या धावांकर मात्र धावा लागत आहेत त्या 9 धावा. 95 धावांचा पाठलाग करायचा आहे. 15.83. येस, एक्झॅक्टली जो सराउंडिंग आवाज आहे तोही शांत करा विनंती आहे. सराउंडिंग आवाज आपण बंद करा प्लीज. साईनाथ भगतचा हा बॉल मात्र लेग स्टिकर पडला, ब्रेक झाला आणि इथे डॉट बॉलची सांगता झाली. साईनाथ भगत राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय संजय जे पाटील यांच्यासाठी. 95 धावांचा पाठलाग राहील. आणखीन एक चांगला बॉल इथे मात्र पाहतोय. सगळ्यांना विनंती असेल की या बॉक्समध्ये जो आवाज आहे तो आवाज आपण जरा कमी करायला तर बरं होईल. आणखीन एक चांगला बॉल. पहिली सुरुवात मात्र समर्थन जरूर चांगली केली षटकारानं. 2 वाईट बॉल आले, त्यानंतर मात्र सिंगल आली. धावांकर धावा 9 लागल्या, परंतु लागोपाठचे 3 बॉल मात्र संजयजी पाटील खेळत आहेत डॉट. 95 धावा, भल्या मोठ्या धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. तो पाठलाग कसा राहील. आणखीन एक चांगला बॉल आणि अखेरकार साईनाथ भगतनं मात्र आपल्या गोलंदाजीचा शेवट चांगला केला. पहिल्या 2 बॉलवर 9 धावा त्यानं मोजल्या जरूर, परंतु उर्वरित 4 बॉलवर मात्र एकही रन्स बॉसला घेता आले नाही आहे. आणि पूर्वार्धाचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये सुद्धा समर्थकडून 90 धावा दिल्या होत्या, विकेट्स नव्हती आणि अगदी ॲक्शन रिप्लाय सुरुवात इथं उत्तरार्धामध्ये होती आहे. बिनबाद 9 धावा बॉस फायटर ओळे संघाची 95 धावांचा पाठलाग करत असताना. दिनेश बानुगडे स्ट्राईकवर समर्थ. हा समर्थाच्या अवतीभोवती सामना फिरत राहील यातील मात्र शंका नाही आहे. अटेम्प्ट चांगला राहिला आहे, परंतु अखेरकार इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या मधून बॉल जाईल सीमारेषा बाहेर. 1 बाउंड चौकार.
अशक्यही शक्य करतील स्वामी. अगदी स्वामींचा मठ आपल्या बाजूलाच आहे. संजयजी पाटील साहेबांचं ही मनाची श्रीमंती आपण आज अवतीभोवती पाहतो. मित्रांनो, माणसं तर श्रीमंत खूप राहिलेत जगामध्ये, परंतु मनाची श्रीमंती सगळ्यांना लाभत नाही. 6 सामने खेळवायचे ते नोंद घ्या आणि हा पहिला सामना सुरू आहे. त्याच्यामुळे बॉल्स तुम्ही अगोदर चॉईस करून ठेवा. आला बॉल तर लगेच खेळा, नाही तर नवीनने खेळा, ही विनंती असणार आहे. सामने चक्क 6 आहेत आणि घड्याळामध्ये 12:25 व्हायला लागलेत. ओव्हर संपल्यानंतर 2 मिनटं एक्स्ट्रा गेले, त्याची नोंद घ्या. बॉस फायटर ओळे वर्सेस नयन 11 नेरे. संजय पाटील एका बाजूला संघाचे मालक आहेत, एका बाजूला सुनीलजी मुंडेकर सर आणि नितीनजी जोशी. चला सामना सुरू करा प्लीज. सिंगल रन्स मात्र मिळतीये. एका रन्सनं फार मोठा फरक पडणार नाही आहे. पहिल्याच बॉलवर प्रहार जरूर होता, चौकार आला, नंतर मात्र सिंगल्स येते. गिअर शिफ्ट करावं लागेल. बॉसलाही आपल्या मनगटातल्या मध्ये क्षमता दाखवावी लागणार आहे. 4 बॉल ते डॉट खेळले, त्याच्यामुळे इथे आपल्या घरच्या मैदानावरती मात्र चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. 95 धावांचा पाठलाग. काय राहिला आहे पूर्वार्ध. मुख्य शेजारीकरता खेळ बहारदार राहिला, परंतु हनुमान बोलाड्यानं सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. आयुष्यभरचा रेकॉर्ड हनुमान बोलाड्याच्या नावावरती राहिला आणि अखेरकार बॉसनं वाट फोडलीच. बराच वेळ शांत राहिलेल्या बॉसनं मात्र स्क्वेअर लेगच्या मधून आपल्या या खणखणीत चौकारनिशी आपल्या स्वतःच्या धावांचं खातं उघडलं. कार्य केलं ना तर स्पर्धा अगदी व्यवस्थित होतात. त्याच्यामुळे प्रत्येकाने सहकार्य करणं अपेक्षित आहे, विनंती आहे. 95 धावांचा पाठलाग. हा सामना बराच अजून दूर राहिला आहे, कारण 6 षटकांचा खेळ आहे. 6 षटकांच्या खेळामध्ये एकाच षटक जरी चांगलं आलं तरीही गणित बदलली जात आहेत. भूषण पाटीलचं महागडं षटक आपण आज इथे पाहिलं. धावांची बरसात, जवळपास 31 धावा त्या षटकामध्ये आल्या आणि तिचं गणित बदलली. चला फिल्डिंग लावून घ्या, आपण बॅट्समन येईल. टीम मिटिंग तुम्ही फार वेळ घेऊ नका, ही विनंती आहे. थोडासा स्ट्रिक्ट तुम्ही खेळला तर बरं होईल, कारण तुम्ही सगळे 40+, 50+ लिजंड्स आहेत. तुम्हाला बोलणंही बरं वाटत नाही, त्याच्यामुळे तुम्ही स्वतःनीच आपल्यामध्ये हे डिसिप्लिन डेव्हलप करणं गरजेचं आहे. या स्पर्धेचे रायगड 40+ प्रीमियर लीगचे अध्यक्ष किरणजी खानावकर असतील, निनादजी तारेकर साहेब असतील. तुमचंही मनस्वी स्वागत आणि अभिनंदन सुद्धा. अतुल वगैरे ज्यानं अंतिम षटक हाताळलं होतं. धावांचा पाऊस पाडावा लागणार आहे, ज्याप्रमाणे पूर्वार्धामध्ये धावांचा पाऊस पडलाय. काय इनिंग राहिली आहे. भली मोठं आव्हान कदाचित वाटलं होतं, 100 गाठेल की काय. स्वीटचा प्रयत्न, पण गलीमध्ये क्षेत्ररक्षक मात्र तैनात होते. सुभाष, येस. गोलंदाजावर आक्षेप लाईव्हमध्ये पाहिलं जाईल आणि इथे नियम लिहून ठेवलाय. थ्रोबॉल लाईव्हमध्ये चेक केला जाईल आणि असल्यास नो बॉल दिला जाईल, याची नोंद घ्या. त्याच्यामुळे गोलंदाज दिनेश बामुगडे यांच्यावर मात्र ऑब्जेक्शन आलाय. कमिटी मेंबर्स, चला फिल्डिंग लावा.
MH04 शिडी 1196 ही गाडी ज्या मालकाची असेल विनंती आहे की आपली गाडी बाजूला पार्क करा प्लीज. गाडी क्रमांक 1196. फेअर प्रत्येक बॉलवर लक्ष ठेवलं जाईल याची नोंद घ्या. गोलंदाजा नाही. इट्स अ नो बॉल कॉल बीमर. आणि यानंतरचा पुढचा बॉल असणार आहे तो म्हणजेच फ्री हिट. फ्री हिटचा हा बॉल. पहिली गोष्ट झेलबाद तुम्ही होऊ शकत नव्हता हे तुमच्या लक्षात असायला हवं, परंतु तरीही झेलकडे पाहत राहिले आणि 2 रन्स मात्र या बॉलवर आल्या. हिमांशू एंटरप्राइजेस सर्वेसर्वा आणि रायगड समालोचक असो यांचे संस्थापक आदरणीय रविदादा भोईर यांचं मंचाकडे आगमन झालं. त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. धावपलकर धावा लागल्या त्या आतापर्यंत 21. टीम मिटिंग घेऊ नका ही वारंवार आम्ही विनंती करतोय. नेरे संघ टायमर लावलाय. आपल्याला विनंती आहे कारण वेळच नाही आहे आपल्याकडे तसा आणि तुम्ही वेळ फार घेऊ नका. चोवीस बॉल 74 धावांची गरज. 24 बॉल 74. चला फिल्डिंग साईनाथ जरा फिल्डिंग लावून गेला घेत. मुकेश तुम्हाला विनंती असं सगळ्यांना की थोडंसं घाई करा कारण आपल्याकडे खरोखर वेळ नाही आहे. पहिलाच सामना सुरू आहे आणि 6 सामने 6 षटकांचे आणि संध्याकाळ ही लवकर होते याची नोंद घ्या. वेळ अजिबात लावू नका. 2 षटकांचा खेळ संपला. धावलकर धावा लागला. 21. भलं मोठं आव्हान अजूनही उभं आहे. दिनेश याचंही करूया कौतुक. छाया रिसॉर्ट्स मध्ये उत्तम काम त्यांचंही राहिलं आहे. चला सामना सुरू करा प्लीज. आदरणीय आशीर्वादजी पवार साहेब यांचा आज वाढदिवस आहे तर त्या आशीर्वाद पवार साहेबांना आपण देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. सामना सुरू करा. आम्ही वारंवार विनंती करतोय नंतर मग आयोजक आक्रमक बनू शकतात याची नोंद घ्या कारण आम्ही आता फक्त सांगतोय. समर्थ कडू मोठ्या फटक्यांपासून वंचित केलाय. बॉल अगोदर उचलणं गरजेचं होतं परंतु स्ट्राईक जास्तीत जास्त समर्थ कडूला ठेवावी लागणार आहे. आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज अतुल वगैरे. हा सामना आतापर्यंत फार शांत राहिलाय. पूर्वार्ध खूप आक्रमक बनला होता. इट्स अ वाईट बॉल कॉल. अवांतरची रन्स मात्र येते. अवांतरची ही रन्स एका रन्सनं धावफलक मूव्ह होईल. 24 वर जाईल. तिसरं षटक प्रगतीपथावर.
साईनाथ भगत फलंदाज समर्थ कडूसाठी. आउटसाइड द ऑफ स्टंप सुंदर सुंदर बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. नेमकं काय जिथे चाचपडणं सुरू आहे, जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र तब्बल धावा जमल्या 2 22च्या रूपानं. 22च्या रूपानं धावा येत आहेत. कदाचित एक शॉट. दुष्काळात 13 महिना. एक शॉट रन. 2 धावा जीवाच्या आकांतानं धावला जरूर, परंतु इथे मात्र 1 रन शॉट. चांगला फटका. क्या बात. कमालीचं क्षेत्ररक्षण. सुभाष पणेकर कव्हरच्या मधून भरदा वेगानं वाढलं होतं की हमखास चौकार जाईल, पण या चौकाराला मात्र सीमारेषेच्या आतमध्ये रोखलं. आम्ही धावा भरपूर जमवल्या, त्या धावा रोखण्याचं सामर्थ्यही राखून आहोत. असंच काहीसा खेळ इथे मात्र दाखवला जातोय. वेलफील्ड. अतुल ऑन स्ट्राइक. उडाया मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे, त्याच्यामुळे फटकेही मोठेच खेळावे लागतील. आणि हा खेळ करताना लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून व्ही सेप मधला षटकार. ही नोंद घ्या. आणखीन एक तडाखा. उत्तरार्ध सुद्धा रंगतदार बनवणार या तीळ मात्र शंका नाहीये. कर्णधार साईनाथ भगतवर प्रहार केले जात आहेत. ठोकला जातोय लागोपाठचा दुसरा षटकार. धावा लागल्या त्यात तब्बल 44 जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 51 धावांची गरज. स्ट्रॅटेजिक टाइम आउट फक्त 3 मिनिटाचा असेल. धाबलकर धावा आतापर्यंत 44 लागलेत आणि धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 बॉल 51. जवळपास अर्ध्या बनलेत, अर्ध्या बनवायचे आहेत. समर्थ कडू क्रीजवर आहे, पण समर्थ कडूपेक्षाही कठीण पेपर अतुल वाघारेचा येतोय. लागोपाठ 3 षटकार ठोकलेत. विचार विनिमय केला जाईल.
58 पूर्वार्धामध्ये पाहिलं 3 षटकामध्ये, नंतरच्या 3 षटकामध्ये दिल्या. शेवटच्या 3 षटकामध्ये फर्स्ट इनिंगमध्ये 58 दिल्या. आता 51 करायचे आहेत, म्हणजे त्याहीपेक्षा 7 कमीच आहेत. सागरजी पाटील या सामन्याचा आनंद घेत आहेत. ट्रेंडिंग कॉमेंटेटर म्हणून यंदाच्या मोसमामध्ये खूप ट्रेंड राहिली आहे. माणगाव प्रीमियर लीगमध्ये आयुष्यामध्ये कोणत्याही समालोचकाचा एवढा मोठा सन्मान झाला नसेल, एवढी ग्रँड एंट्री आम्ही सागर पाटीलजी पाहिलं, ते कौतुकास्पद गोष्ट आहे. सागर पाटील सोबत आम्हालाही तो अभिमान वाटतो आणि तुझे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. अवेश नेरुळकर, पेंदर संघाचा हा खेळाडू अवेश नेरुळकर. एक काळ या सगळ्या मंडळींना गाजवला आहे, तो काळ आता पुन्हा एकदा गाजवताना ही सगळी मंडळी मैदानामध्ये पाहतो ना मित्रांनो. 40+, 50+, 45+, प्लस प्लस आपल्या आयुष्याचा अनुभव प्लस करणारी मंडळी. अवेश नेरुळकरच्या या बॉलला मात्र प्रहार होतोय. कॉर्नरची सीमारेषा क्लिअर होतीये, ठोकला जातोय चौकार. खऱ्या अर्थानं पाहिलं ना रविदादा, ही संपूर्ण जी मंडळी आहे ना 50+, 45+, 40+, ही सगळी मंडळी 22 जण एकाच बॉलने खेळलेत. त्यावेळेला दुसरा बॉल अवेलेबलच नव्हता. तोच बॉल शोधायचा, तोच बॉल गेला तर शोधून आणायचा सगळ्यांनी आणि त्याच बॉलवर दिवसभर खेळायचा. जोपर्यंत त्या बॉलचे 2 तुकडे होत नाही तोपर्यंत त्या बॉलवर खेळलं जायचं. परंतु आजकालची प्रगत क्रिकेट एकाच सामन्यामध्ये 2 डझन बॉल लागतात कधी कधी. उडाया सामना हा इतका सहज सोडणारा संघ नाहीये. बॉस फायटर नावात बॉसगिरी आहे, ती क्रिकेटच्या मैदानावरती दाखवली जाते. ठोकला जातोय समर्थ कडूच्या बॅट मधला स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून षटकार. नाहीये 95 धावा भलेही बोर्डवर लागतील. येस, तिकडे आवाज येत नाही. सागर पाटील सांगतात तिकडे आवाज येत नाही. आता आवाज कसा वाढवायचा? येईल येईल, काळांतराने येईल, डोंट वरी. आणखीन एक चांगला फटका आपण मात्र पाहतोय कव्हरच्या मधून. बॉल भरता वेगाना, सिंगल रन्स मिळेल. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार. इथे मात्र सिंगल रन्स आणि पहिल्या 3 बॉलवर अवेश नेरुळकरला ठोकले तब्बल 11 धावा. येणारे बॉल मात्र असतील 15 आणि 40. 15 बॉल 40 धावा. सामना संपला नाहीये. जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी. ती शानदार जीत कोणाच्या नावावरती राहील? पूर्वार्धामध्ये धावा जमवल्यात तब्बल 94-95 टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम राहिलाय. चांगला बॉल, चांगला बॉल. अवेश नेरुळकरनं सांगितलं बॉल कलेक्ट करा. एस्टनच्या पाठीमागे मात्र चांगली कामगिरी राहिली आहे.
विनोद पाटे सरांची अनेक वर्ष मोहगावचं नाव क्रिकेटच्या पटलावरती सुवर्ण अक्षराने लिहिलं गेलं आहे. बॉल राहिला हवेत, स्वतःच झेलच्या खाली आणि अवेश नेरुळकर मात्र सोडतोय स्वतःच झेल. त्याच्यामुळे आता रागावणं कुणावर, रागावणं स्वतःवरच राहील, कुणाला बोलू शकत नाही. सुटलेला झेल स्वतःकडूनच सुटला आहे अवेश नेरुळकर यांच्याकडून. आणि ते मात्र आपण पाहतोय रन्स मिळाली 1. या एका रन्सनं गणित बदलतील. 13 बॉल 39, 13 बॉल 39 धावा. या बॉलवर धावा किती येतील? समर्थ कडू ऑन स्ट्राईक. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा कव्हरला छत्रशक्ती तिकडे डीपला तैनात आहे आणि रन्स मात्र मिळते तिथे. सिंगल रन्सनं धावपळकार धावा लागल्या. ते आतापर्यंत तब्बल 57, जिंकण्यासाठी 12 बॉल 38 धावा. आदरणीय भास्करजी पाटील साहेब कसलकर यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. आदरणीय भास्करजी पाटील साहेब कसरकर यांच्याकडून या स्पर्धेला तब्बल 25,000 रुपयाची नकद राशी देणगी म्हणून येते. त्यांचं विशेष आभार आणि थँक्यू सो मच. प्रीतमजी पाटील साहेब आपल्याला विनंती करतोय. दापोली प्रीतमजी पाटील दापोली यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. आणि प्रीतमजी पाटील दापोले यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला तब्बल 25,000 रुपये नकद राशी देणगी म्हणून येते. त्यांचे विशेष आभार, थँक्यू सो मच. चला सामना सुरू करा. 12 बॉल 38 धावांची गरज. 12 बॉल 38. It's a mighty. हा षटकार समर्थ और एक धमाका. इलाका पण आमचाच आणि धमाका ही आमचाच. या मंचावर ज्यांचं आगमन झालंय अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व, माणुसकीचा वासना वारसा चालवणारं एक प्रेमळ व्यक्तिमत्व आदरणीय मयूर शेठ भोईर. मयूर शेठ सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा मंडळ ज्याच्या माध्यमातून अनेक सामाजिक सेवा
त्यांच्या वतीनं करण्यात आला. आणि कोरोना काळामध्ये या माणसानं खूप सारी मदत अनेक ठिकाणी केली आणि अनेक वेळा सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी माणसांना जोडत ठेवणारं हे व्यक्तिमत्व, एक हसरा चेहरा, एव्हरग्रीन हिरो म्हणून जी ओळख राहिली प्रत्येक क्षेत्रामध्ये या माणसाचं एक उत्तम नाव. आदरणीय मयूर भोईर कुंडेवाळ यांचं मंचाकडे आगमन झालं, त्यांचंही आपण करूया सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. परंतु इथे मात्र समर्थकडू चांगलाच वेलकम धनाजी जळे यांचा करतोय. 12 बॉल 38ची गरज होती. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार ठोकत या सामन्याला चित्र बदललंय. 10 बॉल 26 धावा. 10 बॉल 26 धावांचं समीकरण. धनाजी जळे पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार समर्थक कडूच्या बॅटमधून. लेफ्ट आर्मवरती विकेट ठोकला जातोय. 3rd इन अ रो. लागोपाठचा हा 30 षटकार. समर्थ ज्यानं आतापर्यंत विचार केला तर 14 बॉल आणि 45 धावा ठोकलेत. पहिल्याच सामन्यामध्ये दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का? धावांचा पाठलाग इथे होईल का? धावांचा पाठलाग होतोय. 4 इन अ रो. सलग ठोकला जातोय. 4था चौकार. बॅट 4था षटकार बॅटवर करायचे आहे आणि ठोकली जाते या स्पर्धेमधली दुसरी 50. की काय अशी शंका निर्माण झाली. कारण समर्थ बरसला की सामने सगळे संपतात ते पाहिलं. आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून आपल्या फलंदाजीचा सुगंध या पंचक्रोशीमध्ये दरवळणारा हा खेळाडू समर्थ कडू ऑन फायर. अखेरकार करणार काय? थोडीशी राहत की साथ घेण्यासाठी श्वास घेण्यासाठी धनाजी जळे मात्र वाईट बॉल टाकला. 4 बॉलवर 4 षटकार आणि ते मात्र 1 वाईट बॉल गणित राहिलंय. 8 बॉल 13 धावा. प्रत्येक बॉलवर सांगतो आम्ही अतुल, त्याच्यामुळे डोंट वरी, काळजी करू नका. प्रत्येक बॉलवर तुम्हाला धाव अँड बॉल सांगण्यात येतील. पाचवा सलग 5वा. जणू काही बॉसच्या एरियामधला मिडविकेटची सीमारेषेचा 7-12 आपल्या नावावरती केलाय की काय, अशा प्रकारची फटकेबाजी. धनाजी जळेच्या गोलंदाजीवर प्रहार झाले आणि सलग ठोकला गेलाय 5वा षटकार. सलग 6वा षटकार ठोकत या आदरणीय आत्माराम सेठ जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या नव्या मैदानावरती नवा कोरा रेकॉर्ड लिहिला जाईल का? जाणीवपूर्वक सन्मान समर्थक कडूचंही सन्मान करूया. मी तर टाळ्या वाजवा एकदा, कारण खऱ्या अर्थानं धनाजी जळे यांचा त्याने सन्मान केलाय. कारण सलग 6 षटकार तर ठोकायचे नव्हते, पण त्यांना मात्र डिफेन्स केला. ही कौतुकास्पद गोष्ट आहे आणि ह्याच गोष्टी तुम्हाला श्रीमंत बनवत आहेत. आता मात्र बॉल उरतील 6 आणि जिंकण्यासाठी निव्वळ 7 धावांची गरज. यानंतरचा सामना दोन्ही संघांना रेडी राहायचं आहे. अजिबात वेळ घालवायचा नाहीये. पाचवं षटक कदाचित पाहिलं ना, नेरे संघाच्या बाजूनं 31 धावांचं आलं होतं आणि इथे 31 धावा आल्या. ॲक्शन रिप्ले, सामना ॲक्शन रिप्ले सुरू आहे.
त्याच्यामुळे 31 धावा तिथे भूषणदादाने दिल्या आणि इथे धनाजी जळेने 31 मोजल्या. कदाचित 37 मोजतील की काय असं वाटत होतं, परंतु समर्थ कडूनं मनाचा मोठेपणा दाखवला. विशेष कौतुक केलं जाईल समर्थ कडूचंही. अतुल ऑन स्ट्राईक 6 बॉल आणि कंपल्सरी 7 धावांची गरज. 6 बॉल 7 धावा 95 धावा झाल्यानंतर वाटलं होतं की नयन 11 नेरे संघ हा सामना सहज फिरून नेईल, परंतु पहिल्या बॉल पण सांगत होतो आपण की समर्थ कडू या सामन्यामध्ये स्टार राहील. स्वीट शीटचा हा एकदम स्वीट फटका आणि पहिल्याच बॉलवर कव्हर पॉईंटच्या मधून ठोकला गेला अतुलच्या बॅटमधला षटकार. जोशी नितीन जोशी गोलंदाजाच्या मार्कवर आहे. आता या मैदानावरती धावा किती जमवायच्या हा प्रश्न मोठा राहील. बॉसच्या चेहऱ्यावरची खुशी, बॉसनं घेतली आहे पहिली विकेट्स आणि बॉस कदाचित पहिला सामनाही जिंकलाय. अभिनंदन बॉस आणि अभिनंदन बॉस फायटर्स. रुही संजय पाटील याच्याकडून समर्थ कडू आजचा दिवस ऐशकर तब्बल 3000 रुपये मिळतील. 3000चे बक्षीस समर्थ कडूला आणि 95 धावांचा पाठला करत असताना तब्बल 4 बॉल स्पेअर ठेवून हा सामना जिंकलाय तो बॉस फायटर ओवळे संघानं.